दोन जीवाची बाई घरातील कामं उरकून शेतातील खळ्यावरचं धान गोळा करण्यासाठी अन्य 3 महिलांसोबत शेतात गेली। चारही महिला आपापल्या शेतातल्या खळ्यावरील धान गोळा करत होत्या। मात्र अचानकच ही 2 जीवाची महिला जोरजोरात ओरडू लागली आणि शेवटी तेच घडलं जे घडायला नको होतं। अतिशय हृदयद्रावक ही घटना आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। गर्भवती शारदा जंगलालगतच्या शेतात धान गोळा करत असतानाच वाघानं हल्ला करत जंगलाच्या दिशेनं फरफटत नेलं। वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना गडचिरोली तालुक्याच्या कुरखेडा सावरगाव इथं शुक्रवारी 6 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे। शारदा महेश मानकर वय 24 राहणार कुरखेडा तालुका गडचिरोली असं वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गर्भवती महिलेचं नाव आहे। जिल्ह्यात धान बांधणीची कामं अंतिम टप्प्यात आलेली आहेत तर मळणीची कामं सुरू झालेली आहेत। मळणी केल्यानंतर धान गंजीवरील व परिसरात पसरलेलं धान गोळा करण्यासाठी शारदा मानकर व अन्य 3 महिला आपापल्या शेतात सकाळी 11 वाजेच्या सुमारास गेल्या। धान गोळा करण्याच्या कामात व्यस्त असताना जंगलातून वाघ शारदा यांच्या दिशेने आला व त्यांच्यावरती हल्ला करून जंगलाच्या दिशेने त्यांना फरफटत नेऊ लागला। याच वेळी परिसराच्या बांध्यामध्ये असलेल्या महिलांनी शारदा यांची किंचाळी ऐकून आरडाओरडा केला। काही वेळानं वाघानं आपला जबडा सैल करून जंगलाच्या दिशेने पळ काढला, मात्र तोपर्यंत शारदा यांची प्राणज्योत मालवली। घटनेची माहिती मिळताच चातगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। शारदा व महेश मानकर यांना 3 वर्षाचे एक मूल आहे। आता दुसऱ्यांदा शारदा यांना 8वा महिना सुरू होता। घरातील सर्व कामं करून शेतकामातही त्या महेश यांना मदत करत असायच्या। वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्यानं 3 वर्षीय मुलाचं मातृछत्र कायमचं हरपलं।